म्हणजे तुम्हाला स्वर ओळखता येतात? अगं हो, खरंच. बरं का अंकल? अंकल सुरूला की नाही गाण्याचं भयंकर वेड आहे. हा सुरू की नाही सुरू मग आपल्याला नीट घ्या गळ्या भोवती. थ्रोटला जपलं पाहिजे आपण, नाही का अंकल? जपा. ग किती मज्जा आली. तू आलीस आणि एनर्जी आली आणि ते खूप कौतुक करतायत लोक मागे येऊन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. सुंदर मी होणार नाटकाच्या टीमशी मी गप्पा मारते आणि माझ्यासोबत आहे सुंदर मी होणार नाटकातलं वादळ श्रुती पाटील. श्रुती, खूप स्वागत आहे तुझं रंगभूमी.com वर. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. सावळी नार हे जर तुम्ही इंस्टाग्रामवर अकाउंट बघा, मी प्रमोशन करते. इंस्टाग्राम अकाउंट जर बघितलं असेल बघा, अतिशय मी तेव्हापासून तुला फॉलो करते. तुझ्या रजिस्टर मॅरेज पासून मी ऑन कॅमेरा बोलते आणि मला इतका आनंद झाला की नाटकात मला भेटायला मिळतं तुला. आणि कसं वाटतंय नाटकात? म्हणजे हे नाटकच वेगळं आहे आणि तुझी भूमिका त्यात एकदम वेगळी आहे. दुसऱ्या अंकात असं वादळ येतं, एकदम एंट्री होते. अंकल, आता ही अंकल 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 तुम्हाला भेटून मला फार फार आनंद झालाय. अय्या बेबी, तू सांगितलंस ना अंकलला मी आले म्हणून? नाही ग, सांगितलं गेलं. लुच्ची. कसं वाटतंय? कमाल वाटतं. एकतर पुलंचं नाटक आहे आणि जनरली जो नाटकाचा जॉनर, पेज आणि जी गोष्ट आहे त्यात मी आल्यानंतर एक वेगळी एनर्जी, म्हणजे ते कॅरेक्टर तसं लिहिलंय त्यामुळे एक वेगळी एनर्जी येते आणि मी स्टेजवर येऊन जो काही दंगा करते त्याची मला खूप पर्सनली मजा येते, कारण मी पण अशी एन्थुझियास्ट आहे जनरलीच. त्यामुळे मी स्टेजवर येते, अशी छान बडबड करते मनसोक्त. आणि आत्तापर्यंत जेवढे प्रयोग केलेत, प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया मागे येऊन येतात की अगं किती मज्जा आली, तू आलीस आणि एनर्जी आली आणि असं सगळं, आणि त्यांना खूप धमाल येते, खूप कौतुक करतायत लोक मागे येऊन. ह्याचं मला खूप छान वाटतंय, कारण कुठल्या ॲक्टरला कौतुक आवडत नाही. तर आणि पुलंचं नाटक आहे आणि खूप धमाल येते, एक वेगळं कॅरेक्टर आहे ते. त्यात एकतर ते आजच्या काळातलं नाही आहे, पण ती अशी अवखळ आणि चंचल आणि स्टील एक खूप गोड मुलगी आहे, इनोसंट मुलगी आहे. आणि मला मज्जा येते करायला ऑनेस्टली स्टेजवर. मी खूप एन्जॉय करते. मी नाटक केल्यासारखं खरं तर करत नाही, मला दडपण असतं, ते असतं थोड्या वेळापुरतं, पण मी एकदा स्टेजवर गेले की मी सुरू होते. ते दिसतंय, ती एन्जॉय करते म्हणून ते प्रेक्षकही तितकंच एन्जॉय करतात. कमाल कमाल, म्हणजे तीच एनर्जी सेम आहे. मी दुसऱ्यांदा असं बघते नाटक आणि कमाल एनर्जी. थँक्यू. हे माझे अंकल. नमस्कार. हे असं नाही काय नमस्कार करायचा, आपण दोघांनीही वाकून नमस्कार करायचा. क्षमा करा अंकल. यो हायनेस, अंकल माझे अंकल आहेत, तुझे अंकल नाही काही. पाहिलं अंकल, नुसतेच कट्ट्या दिशेत हेलो. राजघराण्यातला मॅनर्स नाही आहे ना. दडपण आलेलं का एका क्षणी कधी स्क्रिप्ट ऑफर झाली, नाटक ऑफर झालेलं तेव्हा? हो, कारण एकतर विनोदी पात्र आहे माझं आणि मी असं काही यापूर्वी खूप विनोदी कॅरेक्टर्स केली आहेत असं नव्हतं. केली आहेत थोडीफार, पण रंगभूमीवर मला खूप दडपण आलं होतं की आपल्याला कॉमेडी करायची आहे तर आपल्याला जमेल का, किंवा कितपत आपण ह्याला न्याय देऊ शकू. पण मला असं वाटतं एकदा कॅरेक्टर मला सापडलं, त्यानंतर सगळेच म्हणजे जे क्रू आहेत, सगळे को ॲक्टर्स आहेत, त्यांच्यामुळे, माझ्या दिग्दर्शकांमुळे मला ते सापडायला मदत झाली. आणि मी आत्ता इतक्या, तू बघितलं असेल काम, की आत्ता मी इतकं छान करते की मला खूप कॉन्फिडन्स आलं की आपण आता विनोदी पात्र खूप छान करू शकतो. सो ते दडपण होतं माझ्यावर की हे कसं आपण करू शकतो. आणि आवडलं की तू आता अजूनही तू कराव्यास विनोदी भूमिका, अशी माझी अपेक्षा आहे. मला आवडेल तुला पुन्हा पुन्हा बघायला नाटकांमध्ये. खूप शुभेच्छा तुला. एक प्रेक्षकांना आवाहन उजवून दे नाटकाला येण्यासाठी. नमस्कार. सुंदर मी होणार पुलंचं नाटक राजेश देशपांडेंनी दिग्दर्शित केलंय आणि आत्ता हे रंगभूमीवर आलेलं आहे आणि आज अनेक प्रयोग झालेत आणि असेच अनेक प्रयोग व्हावेत. पुढच्या सगळ्या प्रयोगांना तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळू देत, तुमचा आशीर्वाद असू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी आवाहन करते, तुम्ही प्लीज हे नाटक बघायला या, कारण तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. थँक्यू सो मच. आणि रंगभूमी.comचे पण खूप खूप धन्यवाद, कारण ते खूप पोततिडकीनं आमचं नाटक पोचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि अदरवाईज पण या पेजला प्लीज फॉलो करा, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग न्यूज पाहायला मिळतील. थँक्यू.